पोहोचलेलो आहे आता आणि आता एक तुम्हाला छोटीशी रूम टूर देतो. तर हे आहे वॉशरूम अँड ही आहे माझी बायको. टिक्का काय लावला इथे, टिक्का काय लावला इथे, पारुश आहे. दिस इज बेड. मस्त एक चेअर लावलेली आहे. ड्रेसिंग अँड हा हे व्ह्यू. वा काय व्ह्यू आहे. लास्ट मोमेंटला केली आहे बट चांगली आहे. तुला छान आहे हॉटेल. म्हणजे जे आपल्या प्रायोरिटीज असतात, क्लीन असावं आणि हायजेनिक असावं, सो ते सगळं आहे. त्यांनी मस्त लावलाय टिक्का. मला किती मोठा लावलाय. तू मोठी आहेस ना. ऍक्च्युली काय झालं, तिने एक टिक्का लावला, ठीक आहे बस. मला वाटलं आरती बिरती करेल, काहीतरी करेल, तिने नुसता टिक्का लावला आणि लगेच गेली. तिला कळलंच नाही मी काय बोललो तिला. कोणाला काय बोलला? काय नाही नंतर मग ब्लॉग मध्ये काय बोलला नंतर बघू चेहरा. हा आहे एकदम पफी फेस ज्याची झोप झाली आहे आणि हा आहे माझा फेस ज्याची झोप नाही झालेली आहे. आता काय प्लॅन आहे. आम्हाला जायचं होतं. आम्ही दुपारी आलो होतो 2पर्यंत आणि म्हटलं 2-1 तास झोप घेऊ आणि कल्टी मारू, जरा बाहेर वगैरे फिरून येऊ. ठीक आहे उठलो पण आता यांचं रेडी होण्यामध्ये टाइम जाणार आहे आणि आम्ही लेट निघणार. तुझे झाली म्हणून तू अर्थ केले 2 तास म्हणते तू झाली आहे. 2 तास उठलेच नव्हते मी. खोटं काय बोलतोय. ओके आम्ही बाहेर निघू, थोडंसं खाऊ पिऊ आणि एक्सप्लोर करू थोडंसं मार्केट. लुंगी घ्यायची मला, लुंगी यांना रास्कला. आणि तुला एका साडी वगैरे घेऊ आपण. तुझ्याकडे ड्रेस आहे पण आपण साडी वगैरे घेऊ. इथे बघू ना इथलं स्पेशालिटी काय. तर येस विल शो यू. आता ऑटोची वाट बघतोय आणि आता लोकल मार्केटमध्ये जाणार आहेत. तुला इथे लोकल लुंगी ट्राय करायची आहे, राईट? लुंगी धोती ते तर बट ऑब्वियस हां बाय डिफॉल्ट आहे. जर तुम्ही तिरुपती जात असाल तर लुंगी हवी. हॅज टू बी देअर. येस बाय द वे लाइटिंग पण छान आहे आणि माझा मेकअप पण छान दिसतोय. 10 दिवस जर त्या चेहऱ्यावरती जर स्पेंड केला असेल 10 तास तर ऑब्वियसली दिसणार. 10 दिवस नाही, वर्ष स्पेंड केलेत मी स्किन केअरसाठी. आपण आत्ता या टर्मला 10 तास जर केले असतील तर तुझी स्किन अशी दिसणार ना. मग तुला असंच होणार ना मग कोणी. पण स्टील इथे पिंपल आलं एवढं स्किन केअर का नाही. पण तिकडचं पाणी ओके वॉट एव्हर द रिझन इज की प्रॉपर्टी एवढी सुंदर आहे ना. कदाचित थोडंसं दूर असेल. नवीन आहे हॉटेल नवीन आहे जस्ट त्यामुळे क्लीनलीनेस आहे मस्त. क्लीननेस हायजीन आणि एव्हरीथिंग इज क्वालिटी. सो लेट लतीफ केलं माझ्या हजबंडने बट शेवटी बुकिंग मीच केली आहे. बुक मीच केले गाईज. त्याने फक्त बुकिंग सगळी मीच केली आहे. त्याने फक्त म्हणला की चल ठीक आहे. मी तुला त्याने 2-3 ऑप्शन दिले त्यातून मग मी फायनल सिलेक्शन केलं आणि मग बघावं लागतं मला का म्हणून सगळं तुझ्यावरती सोडतो मी. तुला कोणतं हॉटेल पाहिजे काय नाही. हम तो क्या फकीर आदमी है झोला लेके निघले. आमचं असंच असतं. माझा हात दुखतोय. मुलं काय करतात कुठे पण जाऊ दे काही असू दे ठीक आहे. देवस्थान असू दे कुठलेही टुरिस्ट स्पॉट असू दे तिथे जातात. तिथे सगळे हॉटेल चेक करतात आणि मग बुक करतात. आणि कधी तर एखादी सिंगल रूम तसंही फक्त झोपायला आणि आवरायला जायचं असतं तर एखादी सिंगल रूम पण आम्हाला चालून जाते. सो इट्स नॉट अ बिग डील. त्यामुळे मी तुला सगळे डिटेल देतो मग डिसाईड कर म्हणतो. ठीक आहे कळलं. पण मी याला ना ऑलरेडी किती दिवसांच्या पूर्वीपासून मी ह्याला 2-3 हॉटेल शॉर्टलिस्ट करून दिलेले आणि आज इथे लँड केल्याच्यानंतर ते चेक करत होतं. त्यांची प्राईस ॲक्च्युली 14,000 17,000 असे दाखवत होते. म्हणजे फर्स्ट काय बोलतात मीनवाईल मी हे पण चेक करत होतो ना की त्यांच्या जे देवस्थानामध्ये जे फ्रीमध्ये किंवा कमी कॉस्टमध्ये जे आहेत ॲकोमोडेशन तिकडे भेटेल नाही भेटेल आणि शेवटचा ऑप्शन हा ठेवायचाच. सो इट्स विन अँड विन सिच्युएशन. सो
जस्ट हा पार्ट. माझं सगळं असं वाटतं, माझं सगळं दुखतं, माझा हात दुखत आहे, माझे पाय दुखत आहे ट्रॅव्हलिंगमुळे का. आणि Travelling माझा चेहरा पण किती पफी झाला. सकाळी चुकून गेला होता ट्रॅव्हलिंग. सकाळी म्हणजे दुपारी. सकाळी कालपासून मला आजारी होते मी. हां बरोबर. तुला आता बरं वाटतंय का? मला बरं वाटतंय. झोप झाली आणि तुला किती लेट आठवण झाली. नाही, मला आठवण या झाली. मुलाचं लक्ष असतं का माझ्याकडे. सी लास्ट टाइम मला तसंच सोडून ह्याच्यामध्ये गेला एलिव्हेटरमध्ये आणि त्यानंतर मेट्रोमध्ये पण निघून गेला. हां. म्हणजे तुम्ही क्रोनॉलॉजी बघा, ह्याचं माझ्याकडे लक्ष नसतं, ह्याचं स्वतःमध्येच गुंग असतो हा. आणि आता पण मी आजारी आहे, मला ताप आहे नाही आहे, मला सर्दी आहे नाही आहे, काहीच नाही विचारलंय. तुला ताप येत नाही, तू ताप देते लोकांना, कळलं? त्यामुळं हिचं कधी काही सांगता येत नाही, कधी पण काय पण चेंजेस होऊ शकतात. त्यामुळं बरं जाऊ दे, ते टाकणार नाही मी, काहीच. मी हे टाकणार, मी सांगणार आहे. मी डिलीट करेन, अकाउंट माझं आहे. ठीक आहे. हा चेहरा बघ कसा मस्त झाला आहे आता, टवटवीत. आजारी होती कालपासून आणि झोप पण नव्हती झाली, आता मस्त झालेलं आहे. 500,000 आपण प्रमोशन करतोय का ह्यांचं? कशाचं? 500,000चं? ही त्यांच्या बॅगची क्वालिटी इथे पण आणली आहे. इथे पण आणली. ह्या मी पिशव्या सगळ्या माझ्या मम्मीला देणार आहे. आपल्या ओजी मम्मी सगळ्यांना माहिती आहे. ते गिफ्ट राहू दे बाजूला. पिशवी आणली आहे ना तू, छान क्वालिटीची आहे ना, दे. मी ह्याच्यामध्ये थोडंसं भाजीपाला आणेल, मी तुझ्या पप्पांना पण देईल काही आणायचं असेल त्यांना तर. सो त्यासाठी मी ह्या घेऊन आली आहे मस्तपैकी 3 माझ्या मम्मीला. शिविलला भेट. तिला मी जे ॲक्च्युलीमध्ये जे मी तिच्यासाठी गिफ्ट्स घेतलेत किंवा जे तिच्यासाठी स्किन केअर घेतले, तिला त्याच्यापेक्षा पण जास्त आनंद याच्यामध्ये असेल 100% मी सांगते. टिपिकल इंडियन मम्मी. टिपिकल मम्मा. इतकं सुंदर वातावरण आहे आणि हे मागे गणपती आणि हे फाउंटेन सडनली असं एकदम प्लेझंट वाटतं. आणि ही आमची प्रॉपर्टी जिथे आम्ही थांबलो आहे. जस्ट अ मिनिट. इंडियन ऑटो. 4958. बेबी मला जाम भारी वाटतंय. हवा आपण त्याच्या हवेमध्येच वेगळा जातो. हवेमध्येच जाते. हो ना. एवढं मी एंटरटेन करते, वाईन बीन सांगते, तर ह्या पोराचं लक्ष नसतं माझ्याकडे. असं बरोबर असतं बायकोकडे ना. गोल्ड कलर सिटी. हां आता येते. हाँ या फिर आप भेज दोगे क्या होटल पे? हाँ आय डोंट नो माझा आवाज येतोय की नाही. बट मी ऑलरेडी माझी एक साडी आणलेली आणि मी ती घालणार होते. बट सडनली आम्ही या मार्केट इथे जायचं तो मग मला इथे हे एक लोकल मार्केट आहे. या मार्केटचं नाव गांधी रोड असं आहे, जसं आपल्याकडे कदाचित लक्ष्मी रोड असेल. तर मग इथे आलो आहे आणि इथे लिटरली टिकलीपासून बँगल्स आणि साडी, ब्लाऊज, स्टिचिंग, एव्हरीथिंग सगळं भेटतं. आणि आम्ही हार्डली 2 तासाच्या मध्ये सगळं केलं आहे. आणि याने सुद्धा लुंगी घेतली आहे, एक शर्ट घेतलं आहे आणि आता कुर्ता घेण्यासाठी जातो आहे राईट. आणि आता कुर्ता घेण्यासाठी जातो आहे. लोक पण खूप छान आहेत. आणि तुला काही बोलायचं आहे? नाही, मला कुर्ता घ्यायचा आहे सध्या. लुंगी आणि शर्ट घेतलेला आहे. तर आवाज येतो का नाही माहिती नाही. बट मग देन विल हॅव फूड आणि मग जाऊ परत हॉटेलवर. सकाळी उठून जाऊया, जेवण करूया मस्त. त्याच्याकडे जायचं आहे. त्याला टाईमची खूप कमतरता चालू आहे सध्या.
त्यामुळे मग आता मी इथे आली आहे, कारण माझी साडी चेंज झाली, त्यामुळे तिच्या आतमध्ये पेटीकोट पण चेंज झालं आहे. जरा टू मच इन्फॉर्मेशन, बट मग तो त्याचा एक कुर्ता घेण्यासाठी गेला आहे आणि मी इथे आली आहे. एवढे सुंदर सुंदर जेम्स आहेत. मी खाली गेले होते, खाली अंडरग्राऊंड. व्हेरी नाईस, आय एम लव्हिंग इट. मोमेंटला आम्ही खूप सारी शॉपिंग केलेली आहे. मॅडमसाठी साडी आणि मी कुर्ता घेतलेला आहे आणि लुंगी पण घेतली आहे. गजऱ्यापासून ते गजऱ्याची ती सेफ्टी पिन असते ना, ते सुद्धा सगळं या मार्केटमध्ये आणि टिकली पण घेतली. हे घे, मला रॅपिडोचा फोन आला. म्हणजे उबर पण आहे, पण रॅपिडो इथे एकदम छोट्यातले छोटी लोक पण रॅपिडो वापरतात. आणि जे लाऊंजमध्ये खाल्लेलं तिथे हैदराबादला तेच खाल्लेलं. त्यानंतर घरी आलो, इतकं थकलं होतो. त्यानंतर मग डायरेक्टली झोपून गेलो, काही खाल्लं नाही, काही नाही, झोपून गेलो. आणि मग आता ऑलमोस्ट 10 वाजलेले आहेत. एखादी गोष्ट नवीन आणली ना, ती कधी वापरू आणि कधी नाही होते. आता मी हिचा कॅमेरा घेतला आणि याला एवढं असं वाटतं कधी तो यूज करू आणि कधी नाही. आणि आम्हाला त्याचं ट्युटोरियल माहिती नाही, काही माहिती नाही. हा फक्त गोष्टी विसरतोय, माईक विसरलाय, त्याचा स्टँड विसरलाय, पण स्टील चेहरे की खुशी दिख रही है. फर्स्ट मिल इन तिरुपती, ऑथेंटिक साऊथ PS4 रेस्टॉरंटचं नाव PS4 आहे. नाही तुम्ही म्हणाल PS4 प्ले स्टेशन 4, असं काही नाही आहे. PS4 रेस्टॉरंटचं नाव आहे आणि इथे ऑथेंटिक जेवण भेटतं खूप, साऊथ इंडियन ऑथेंटिक. तर दाखवतो तुम्हाला प्लेट कशी आहे, काय नाही. आणि तिथे जर तुम्ही ऑथेंटिक जेवण करण्यासाठी येत असाल तर त्या ज्या स्पेसिफिक मील्स आहेत त्या 3 फक्त लंचमध्ये भेटतात. आणि मग रात्री जे असतं डायनिंग डिनरला जे असतं, डिनरची आणि ते मिक्स असणार आहे आणि एक नॉर्थ इंडियन असं आहे. तर कधी आलात चुकून इथे तिरुपतीला आणि तुम्हाला PS4 रेस्टॉरंट दिसलं, पण लंचला त्यांचं ऑथेंटिक फूड खा आणि डिनरला सो कीप दॅट इन युअर माइंड. ही आहे साऊथ इंडियन स्पेशल डिनर थाळी. रस्सम राईस, कर्ड राईस आणि हे माहिती हे बघावं लागेल आपल्याला. हा आहे कोरमा, पिकल, शिरा, पापडम, चपाती आणि स्पून. आणि हे नॉर्थ इंडियन, म्हणजे नॉर्थ इंडियन थाळी. जेवण झाल्यावरती माणसाला लगेच पडायचं असतं. माझी घाण डबलची दिसते आहे तर दिसणारच ना. पाय सुजलेले दाखवायचे का? पाय सुजलेले काय, तू प्रेग्नेंट आहे का? पाय सुजलेले दाखवायचं? अरे तसं नाही, आम्ही गेले 20 तास ट्रॅव्हल करतोय, प्लस आत्ता पण चालले. आमच्या दोघांचे पण पाय असे सुजलेले बसून ठिकाणी फ्लाईटमध्ये बसून सुजले. प्लस आता चाललोय. डोळ्यात झोप बघितली किती आहे जेवण झाल्यावर?